उन्हाळा चालू झाला की आंब्यांचा सीझन चालू होतो. उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्ट्याही लागलेल्या असतात. पाहुण्यांची घरी ये जा असते. अशा वेळेस ना पारंपरिक पदार्थ म्हणजे आंबरस पुरणपोळी सगळ्यांना आवडत असते. पण आंबरसामध्ये टाकल्याच गव्हाच्या पिठाची पुरणपोळी ही विरघळली पाहिजे. त्यासाठी पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत कशी बनवायची ही रेसिपी आज आपण इथे बघतोय. अनेकदा काय होतं, गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवली की ती वातड होते, कडक होते किंवा खाताना पिठाळ लागते. छोट्या छोट्या टिप्स आज आपण ही रेसिपी बघतोय, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. आवडली लाईक शेअर नक्की करा. चला पटकन रेसिपीला आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं आपण गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवतोय. अनेकदा पुरणपोळी मऊ लुसलुशीत अशी गुलगुलीत होत नाही, आंबरसामध्ये टाकल्या विरघळत नाही किंवा पातळ अशी लाटली जात नाही. काय करायचं, सगळ्यात पहिलं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं. बाकीची तयारी होईपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं. पण गव्हाचं पीठ मळताना त्यामध्ये एक छोटीशी वाटी मैदा यामध्ये घालायचा. म्हणजे एक पुरणपोळीला एक चांगली चकाकी येते, मऊ लुसलुशीत अशी गुलगुलीत होते आणि जितकी तुम्ही पातळ लाटाल ना तितकी ती पातळ लाटली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरणपोळी लाटताना अजिबात फुटत नाही आहे आणि टम फुगली जाते. थोडंसं चवीप्रमाणे मीठ, हळद घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. पुरणपोळीसाठी पीठ मळते त्यामुळे चांगलं सैल मळायचं आहे, घट्ट अजिबात मळायचं नाही. चपातीला मळतोय तसं तर अजिबात मळायचं नाही. एकदम असं पातळ सैलसर असं पीठ ताणलं पाहिजे, रशीसारखं असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. मळून घेतलं की 2 पळ्या त्यामध्ये तेल घालायचे आणि तेलामध्ये हे पीठ चांगलं रगडून मळून घ्यायचं आणि मग आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं. जोपर्यंत आपलं पुरण बनवून तयार होत नाही किंवा बाकीची तयारी होत नाही तोपर्यंत पीठ चांगलं असं मुरलं जातं, भिजलं जातं आणि चांगलं असं रस्सीसारखं ताणलं जातं. पीठ मळून ठेवलेले झाकून आता आपण डाळ शिजायला घालू. साधारणतः अर्धा किलो एवढी मी इथे डाळ घेतलेले. 5-6 लोकांसाठी पुरणपोळ्या भरपूर होतात. 2-2 धरल्या तरीही. डाळ चांगली धुवून घ्या. विकतची डाळ असते त्यामुळे चांगली 2-3 पाण्याने चोळून धुवून घ्या. आज आपण पुरण गरम पाण्यामध्ये शिजत न घालता गारच पाण्यामध्ये शिजत घालणार आहे. धुतलेली डाळ कुकरमध्ये घातलेले. पुरेसं एवढं डाळीला पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. नंतर डाळ शिजवताना त्यामध्ये 1 पळी तेल घालायचं आहे आणि चिमूटभर हळद घालायची. आता पीठ मळताना सुद्धा मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि डाळीमध्ये सुद्धा थोडीशी हळद घातलेली आहे. त्यामुळे ना पुरणपोळी चांगली अशी पिवळसर दिसते. अगदी 5-6 शिट्ट्या घ्यायच्या आहे आणि डाळ मऊसूद अशी गळेपर्यंत शिजून घ्यायची. आता बघा, गार पाण्यामध्ये शिजत घातली होती तरी एकदम मऊसूद अशी शिजली गेलेली. आता कुकर गार झाला की एक चाळणी घ्या. चाळणीतून आपल्याला ही डाळ वेळून घ्यायची आहे. पाणी चांगलं असं निथळून घ्या. ह्याच पाण्याची आपण साराची आमटी बनवत असतो. आता काय करायचं आहे, पुरण आहे ना वाटायला जास्त मेहनत नको, म्हणून त्या अगोदर गूळ आणि साखर घालायच्या अगोदर मॅचरने आपल्याला ही डाळ चांगली अशी फोडून बारीक करून घ्यायची. जसं की आपण पुरण वाटून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही बारीक करून घ्यायची आणि मग आपल्याला यामध्ये साखर आणि गूळ घालायचा. अगोदरच जर तुम्ही साखर आणि गूळ घातला तर डाळ लगेच अशी आवळली जाते आणि मग पाहिजे तशी आपल्याला ती फोडून घेता येत नाही. कढईमध्ये आपल्याला हे पुरण घालून घ्यायचं आहे. विलायची पावडर, थोडीशी जायफळ पावडर यामध्ये घाला आणि गूळ आणि साखर असं मी दोन्ही एकत्र करून घातलेले आहे. ज्यामुळे जी पुरणपोळी असते ना ती खायला खूप छान लागते. आणि गोडाचा पदार्थ कोणताही असला की त्यामध्ये चिमूटभर मीठ आवर्जून घालायचा. व्यवस्थित हलवून घेतलं की कढई गॅसवरती ठेवायची आणि चांगलं सुक्क होईपर्यंत पुरण हलवत राहायचे. आता गूळ आणि साखर विरघळल्याच्या नंतर असं पातळ दिसतंय. सुकत आलं एवढं आपलं घट्टसर असं पुरण आपलं झालेलं आहे. इथे बघू शकताय पुरण गार करायला ठेवलं होतं. पुरण इथे वाटण्याची सुद्धा गरज नाही आहे.
एवढं बारीक झालेलं आहे. आता चाळणी घ्यायची आणि चाळणीतून पुरण आपल्याला इथे गाळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, चाळणीतून पुरण आपल्याला गाळून काय घ्यायचं आहे, तर चांगलं असं मोकळं सुटसुटीत पडतं आणि पुरणपोळीमध्ये लाटताना कडेपर्यंत पुरण चांगलं पसरलं जातं आणि पुरणामध्ये जो ओलसरपणा असतो ना, तो सुद्धा असं हवेवरती जरासा ठेवलं पुरण आणि पुरण सुकलं की ते कमी होतं. पुरण आपल्या इथे बनून तयार झालेलं आहे. थोडंसं असं पांगून ठेवलं 5-1 मिनटं. पीठ इथे तुम्ही बघू शकता. आता आपण पुरणपोळी बनवायला घेतोय. पीठ बघू शकताय किती व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे ना, इतकं गुलगुलीत भिजलं गेलेलं आहे गव्हाचं पीठ. आणि या पद्धतीनेच असं पातळ पाहिजे. कितीही पातळ तुमचं पीठ असलं तरी पुरणपोळी ही लाटायला तुम्हाला जमली पाहिजे. पुरणपोळीचं पीठ मळताना ते सैलसर का मळायचं आहे, तर तुमची पुरणपोळी वातड होत नाही आहे, चांगली टम फुगते आणि गुलगुलीत मऊ लुसलुशीत होते. जर तुम्ही गव्हाचं पीठ घट्ट मळलं आणि पुरणपोळी घेतली तुम्ही बनवायला लाटायला, तितकीशी पातळ ती लाटली जात नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती व्यवस्थित बनली जात नाही, जाड बनते आणि सगळ्यात महत्त्वाचं खाताना पिठाळ लागते आणि त्याहीपेक्षा ती वातड होते, चपातीसारखी होते. हे लक्षात ठेवायचं. चांगला व्यवस्थित उंडा भरून घेतलेला आहे. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं पुरण तुम्ही इथे बनवू शकता. फक्त पुरणपोळी लाटताना एक काळजी घ्यायची, सुरुवातीला पुरणपोळी ही हाताने अशी जरासा थापून घ्यायची. पिठी मैद्याची वापरायची आहे आणि कडेने पुरणपोळी लाटायची. सगळ्यात शेवटी पुरणपोळी मधी लाटायची. सुरुवातीला मधी लाटायची नाही, तर कडेने लाटायची. म्हणजे तुमची पुरणपोळी फुटली जात नाही आणि चांगली पातळ लाटली जाते. शक्यतो गव्हाच्या पिठाची पुरणपोळी ही चांगली अशी पातळ लाटून घ्या. कागदासारखं तिचं वरचं आवरण आलं पाहिजे, म्हणजे ती एकदम मऊ लुसलुशीत होते. खाताना अजिबात पिठळ वगैरे लागत नाही आहे. पुरणपोळी भाजताना काय करायचं आहे, गव्हळी गव्हळी असतानाच उलटायची. तेल तूप तुम्ही जे लावताय ते लावायचं आणि मग पुरणपोळी चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची. अगोदरच चांगली अशी भाजायची मग तेल तूप लावायचं, तसं करायचं नाही. नाहीतर पुरणपोळी ही कडक होते आणि वातडल्यासारखी होते, हे लक्षात ठेवायचं. म्हणून पुरणपोळी भाजताना गॅस मिडियम ठेवायचा. जास्त बारीक ठेवू नका, जास्त मोठा ठेवू नका, मिडियम ठेवा. गवळी गवळी असताना उलटा, तेल तूप लावा आणि मग अशी खरपूस भाजून घ्या. तर या पद्धतीने आज आपण इथे गव्हाच्या पिठाची पुरणपोळी आंबट रसासोबत खाण्यासाठी कशी बनवायची ही साधीशी सोपीशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आवडली लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला पुरणपोळी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा आपण अशाच एखाद्या चांगल्या रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.